Hello, my dear students. Today we are going to see a topic from unit number 2, which is our last topic, that is equivalence classes. So let us jump into the topic immediately. So in the last class, we have seen what equivalence relation is. So whenever you are having an equivalence relation, for that equivalence relation, we can find equivalence classes. So equivalence class is nothing but a set, first of all, but it is which set, and that is the question, and the answer is over here. The equivalence class of A, remember that this A is an element of S. As you know that for equivalence relation we need a set S. So if you take any element of the set S, for that element you can find the equivalence class. So whenever we say equivalence class, it is of a element of a set S. So therefore over here A is taken from S. So equivalence class of A is denoted by A bar, and it is defined as A bar is equal to the collection of all those elements of S. So equivalence class of A is nothing but it contains elements of S only, but which elements of S? Such elements of S that are related to A. Remember that this A is fixed. Fixed in the sense, in the last class we have seen some examples of equivalence relation. So if you take one example, a set of all human beings. So एक ह्युमन बिंग फिक्स करायचा. फॉर एक्झाम्पल तुम्ही स्वतःला फिक्स करू शकता. तुम्ही पण एक ह्युमन बिंगच आहात ना पृथ्वीवरचे. त्यामुळे आपण तुमचा जो इक्विव्हॅलन्स क्लास आहे तो फाइंड करू शकतो, किंवा ही ऑर शी वॉट एव्हर यू मे बी. त्यानंतर तुमचे नातेवाईक असतील, त्यातला एक व्यक्ती तुम्ही फिक्स करू शकता, त्याचा आपण इक्विव्हॅलन्स क्लास काढू शकतो, बिकॉज ही इज ऑल्सो वन ह्युमन बिंग, राईट. सिमिलरली यू कॅन फिक्स सचिन तेंडुलकर, त्याचा पण आपण इक्विव्हॅलन्स क्लास काढू शकतो. ओके. सो म्हणजे कोणताही माणूस या पृथ्वीवरचा तुम्ही उचलू शकता, त्याचा इक्विव्हॅलन्स क्लास आपण काढू शकतो. म्हणजे बघा, तो माणूस मी फिक्स करतोय. फिक्स म्हणजे नाव घेतोय ना मी, इजंट इट. तुमचं नाव घेतलं, सचिन तेंडुलकरचं नाव घेतलं. दिस इज द मिनिंग ऑफ फिक्स. ओके. सो वी नो दॅट एलिमेंट, दिस इज द मिनिंग. ओके. सो त्याचा इक्विव्हॅलन्स क्लास म्हणजे काय? सेट ऑफ ऑल दोज एलिमेंट्स ऑफ एस दॅट आर रिलेटेड टू ए. म्हणजे आता मला एक्सप्लेन करायचं झालं ह्या इक्विव्हॅलन्स रिलेशनचा उदाहरण देऊन, तर फॉर एक्झाम्पल तुमचंच तुम्ही उदाहरण घ्या. ओके. सपोज आपल्याला तुमचा इक्विव्हॅलन्स क्लास शोधायचा आहे, राईट. सो फॉर एक्झाम्पल आय टेक नेम टू बी विकास. ओके. सपोज विकासचा इक्विव्हॅलन्स क्लास आपल्याला शोधायचा आहे. त्याचा इक्विव्हॅलन्स क्लास काय असणार आहे? ओके. इट विल बी द सेट ऑफ द फॉर्म असे एलिमेंट्स ऑफ एस, म्हणजे पृथ्वीवरचे असे माणसं, सच दॅट दिस वाय, म्हणजे तो माणूस जो आहे, इट शुड बी रिलेटेड टू विकास. ओके. आता वाय शुड बी रिलेटेड टू विकास म्हणजे काय नक्की? आता हे जे रिलेशन आहे ते आपल्याकडे ऑलरेडी आहे अशा पद्धतीने. ओके. सो वाय इज रिलेटेड टू विकास म्हणजे वाय अँड विकास आर फ्रॉम द सेम प्लेस. ओके. सपोज आपण गृहीत धरूया की विकास लांजातलाच आहे. ओके. मग विकासच्या इक्विव्हॅलन्स क्लासमधले माणसं कोणते असतील? तर विकासच्या इक्विव्हॅलन्स क्लासमध्ये म्हणजे वाय तो माणूस आहे ना, सो असे माणसं वाय सच दॅट वाय अँड विकास आर फ्रॉम लांजा. ओके. मग असे कोणते माणसं आहेत की ही प्रॉपर्टी सॅटिस्फाय करतायत? ओके. म्हणजे वाय अँड विकास आर फ्रॉम लांजा. मग लांजातले सगळेच लोक आले, कारण की लांजातले सगळेच लोक आहेत ना लांजात, इजंट इट. सो विकासच्या इक्विव्हॅलन्स क्लास म्हणजे काय? आवर लांजा तालुका, दिस वी कॅन से. सपोज एखादा लांजा तालुका म्हणू शकता, किंवा जर तुम्ही असं म्हटलं की विकास इज फ्रॉम रत्नागिरी, तर मग त्याचा इक्विव्हॅलन्स क्लास रत्नागिरी येईल. इट डिपेंड्स व्हॉट वी आर टेकिंग द प्लेस ऑफ विकास. जर विकासची प्लेस आपण महाराष्ट्र घेतलं, देन त्याचा इक्विव्हॅलन्स क्लास काय येईल? मी प्लेस फिक्स करतोय ना, मग त्याचा इक्विव्हॅलन्स क्लास महाराष्ट्र येईल. जर मी इंडिया फिक्स केलं तर इंडिया येईल. ओके. इन दिस वे. पण ठीक आहे, आपण सध्या डिस्ट्रिक्ट पुरतं सीमित राहू. ठीक आहे. त्यामुळे वाय अँड विकास आर फ्रॉम रत्नागिरी असं जर मी म्हटलं, तर विकासचा इक्विव्हॅलन्स क्लास काय येईल? रत्नागिरी जिल्हा.
आता सपोज माझा इक्विव्हॅलन्स क्लास शोधायचा आहे. आता मी अहमदनगरचा आहे, त्यामुळे माझा इक्विव्हॅलन्स क्लास काय येईल, ह्या पृथ्वीवरचे असे लोक की जे अहमदनगर जिल्ह्यातील आहेत. ओके, असे लोक माझ्या इक्विव्हॅलन्स क्लासमध्ये येतील. म्हणजे माझा इक्विव्हॅलन्स क्लास काय असणार आहे, अहमदनगर जिल्हा. तसं जर तुम्ही सिंधुदुर्गमधला एक माणूस घेतला, त्याचा इक्विव्हॅलन्स क्लास शोधायचा, तर त्याचा इक्विव्हॅलन्स क्लास काय येणार आहे, सिंधुदुर्ग जिल्हा. ओके, आय होप यू गॉट इट. सो दिस इज द कन्सेप्ट ऑफ इक्विव्हॅलन्स क्लास. ओके, आता इथे नोटेशन मी वाय वापरलेलं होतं बघा. ओके, आणि इथे नोटेशन डेफिनेशनमध्ये एक्स आहे, आणि ए काय होता, ॲक्च्युली आपला विकास होता. सो यू कॅन रिलेट दिस टू डेफिनेशन्स. ओके, त्यामुळेच मी इथं म्हटलं आहे की सेट ऑफ ऑल दोज elements of S that are related to A. Okay, now let us go towards next example of equivalence relation. Okay, आता इथे काय आहे, set of all students of our college, आणि रिलेशन कसं डिफाईन केलेलं आहे की एक्स अँड वाय हॅव द सेम सब्जेक्ट्स. मग आपल्याला काय करायचं आहे, आपण काय करू शकतो, आता कॉलेजमधल्या प्रत्येक विद्यार्थ्याचा इक्विव्हॅलन्स क्लास शोधू शकतो. एक विद्यार्थी आपण फिक्स करायचा. फॉर एक्झाम्पल आमचा टीवायचा आहे विशाल बाणे. ओके, तो जर मी फिक्स केला विशाल. ओके, आता विशालचा इक्विव्हॅलन्स क्लास शोधायचा आहे. विशालचा इक्विव्हॅलन्स क्लास काय असेल, कॉलेजमधील असे विद्यार्थी वाय सच दॅट दे आर रिलेटेड टू विशाल. ओके, आता दे आर रिलेटेड टू विशाल म्हणजे काय, म्हणजे कॉलेजमधील असे विद्यार्थी सच दॅट वाय अँड विशाल हॅव सेम सब्जेक्ट्स. मग कॉलेजमध्ये असे कोणते विद्यार्थी आहेत की ज्यांचा आणि विशालचा सब्जेक्ट सेम आहेत. आमचा टीवायचाच क्लास झाला, त्यामुळे टीवाय BSc मॅथमॅटिक्स. त्यामुळे विशालचा इक्विव्हॅलन्स क्लास काय झालेला आहे, टीवाय BSc मॅथमॅटिक्स. आता विशालच कशाला, जर मी विघ्नेश घेतला आमचा टीवायचा विद्यार्थी, तरीही त्याचा इक्विव्हॅलन्स क्लास काय येणार आहे, टीवाय BSc मॅथमॅटिक्स येणार आहे. कारण की बदल काय असेल, फक्त असे कॉलेजमधील विद्यार्थी वाय सच दॅट वाय अँड विघ्नेश हॅव द सेम सब्जेक्ट्स. पण असे कोणते विद्यार्थी वाय आहेत की ज्यांचे आणि विघ्नेशचे सब्जेक्ट सेम आहेत. अगेन इट इज टीवाय BSc मॅथमॅटिक्स क्लास. जर मी केमिस्ट्रीचा एखादा विद्यार्थी घेतला आणि त्याचा इक्विव्हॅलन्स क्लास जर आपण शोधायला गेलो, तर त्याचा इक्विव्हॅलन्स क्लास काय असणार आहे, टीवाय BSc केमिस्ट्री. इज दॅट ओके. किंवा तुमच्या क्लासमधला एखादा विद्यार्थी मी घेतला, आपल्या ग्रुपचा स्पेशली. ओके, फॉर एक्झाम्पल केवल आहे, राईट, केवल आहे आपल्या क्लासमध्ये, त्याचा इक्विव्हॅलन्स क्लास काय येईल, तुम्ही सगळे विद्यार्थी, राईट, सी ग्रुपचे सगळे विद्यार्थी. सो दिस इज नथिंग बट द इक्विव्हॅलन्स क्लासेस फॉर दिस पर्टिक्युलर एक्झाम्पल. नाव वी विल मूव टुवर्ड्स आवर नेक्स्ट एक्झाम्पल. ओके, सो इन ऑर्डर टू अंडरस्टँड दिस, इथे एक इक्विव्हॅलन्स रिलेशन दिलेलं आहे. आता आपण कॉन्ग्रुएन्स ही कन्सेप्ट ऑलरेडी बघितलेली आहे, अँड वी हॅव ऑलरेडी प्रूव्ह दॅट दिस कॉन्ग्रुएन्स इज रिफ्लेक्सिव्ह, सिमेट्रिक अँड ट्रान्झिटिव्ह. हे शब्द मी त्यावेळेस पण वापरलेले होते. ओके, त्यामुळे कॉन्ग्रुएन्स जे आहे ते इक्विव्हॅलन्स रिलेशन आहे, त्यामुळे आपण त्याचे इक्विव्हॅलन्स क्लासेस शोधू शकतो. आता एस काय आपला इथे सेट ऑफ इंटिजर्स. रिलेशन कसं डिफाईन केलेलं आहे, दोन इंटिजर्स एकामेकाला कधी रिलेट करतात, इफ दे आर कॉन्ग्रुएंट टू इच अदर मॉड्युलो एन वेअर एन इज सम फिक्स पॉझिटिव्ह इंटिजर. तर हे आपल्याला समजून घेण्यासाठी आपण काय करूया की एक यांची व्हॅल्यू फिक्स करून घेऊया. मी म्हणतो एन इज इक्वल टू 5. ओके, म्हणून इथे आता इक्विव्हॅलन्स रिलेशन काय झालं, एक्स इज रिलेटेड टू वाय इफ अँड ओनली एक्स इज कॉन्ग्रुएंट टू वाय मॉड्युलो 5. ओके, येस. आता आपण इक्विव्हॅलन्स क्लास शोधूया. आता आपण इक्विव्हॅलन्स क्लास कुणाचा शोधू शकतो, एस मधल्या एलिमेंटचा. पण एस मध्ये कोण आहेत, इंटिजर्स आहेत. म्हणजे प्रत्येक इंटिजरचा आपण काय करू शकतो, इक्विव्हॅलन्स क्लास शोधू शकतो. तर चला मग एक इंटिजर आपण फिक्स करूया. तर मी घेतो 1 बार. ओके, बघूया की 1 बारचा इक्विव्हॅलन्स क्लास काय येतो. सो इक्विव्हॅलन्स क्लास ऑफ 1 बार विल बी सेट ऑफ ऑल एलिमेंट्स वाय बिलॉंगिंग टू झेडच्या ऐवजी, एसच्या ऐवजी आता मी झेड म्हणणार. ओके, because S is nothing but Z such that Y is related to 1. आता Y is related to 1 म्हणजे काय, set of all Y belonging to Z such that, बघा रिलेशन कसं डिफाईन केलंय, Y is congruent to 1 modulo 5, हा त्याचा अर्थ झाला. करेक्ट. सो दिस इज इक्वल टू सेट ऑफ ऑल Y belonging to Z such that, आता Y is congruent to 1 modulo 5 म्हणजे काय, 5 divides Y minus 1.
because what is the definition of congruence? A is congruent to B modulo n if and only if n divides B minus A, okay, which is equal to set of all y belonging to Z such that y minus 1 is equal to 5k, which is equal to set of all y belonging to Z. y शोधायचा आहे ना आपल्याला, म्हणून y ची किंमत काय येईल 1 plus 5k, म्हणजेच दिस इज इक्वल टू सेट ऑफ ऑल y काय आला 1 plus 5k such that k belongs to Z. आता काय करायचं आहे आपल्याला, k मधल्या किमती व्हॅरी करत जायच्या आहेत. ओके, मग k इज इक्वल टू 0 टाकल्यानंतर काय येईल 1 येईल, k इज इक्वल टू 1 टाकल्यानंतर काय येईल 6 येईल, k इज इक्वल टू 2 टाकल्यानंतर काय येईल 11 येईल आणि सो ऑन. या बाजूला काय येईल, k इज इक्वल टू -1 टाकल्यानंतर काय येईल -4, त्यानंतर काय येईल k इज इक्वल टू -2 टाकल्यानंतर काय येईल -9. म्हणजे ॲक्च्युली आपण काय करतोय बघा, 1 मध्ये 5 ॲड करत जातोय आणि 1 मधनं 5 सबस्ट्रॅक्ट करत जातोय. असं का करतोय, कारण की हे जे कॉन्ग्रुएन्स आहे इट इज मॉड्युलो 5, सो दिस इज हॅपनिंग. सो ऑब्वियसली वी कॅन प्रेडिक्ट द एलिमेंट्स हिअर आफ्टर. 11 च्या नंतर 16 असणार, 16 च्या नंतर 21 असणार, अँड दिस विल बी कंटिन्यू. ऑन द निगेटिव्ह साइड इट विल बी -9, -5, -14 and so on. So this is nothing but your equivalence class of 1. Now the question is, what will be equivalence class of 2? Okay, similarly we can find equivalence class of 2. आता फक्त एकच चेंज असणार. आता equivalence class of 1 काय आला 1 plus 5k. So similarly what will be equivalence class of 2? If you do the calculations, you'll find that it is 2 plus 5k, okay, such that k belongs to Z. So this is nothing but what actually, again if you try to put the values, k is equal to 0 टाकल्यानंतर 2 येईल. आपला आयडिया काय, एकदा की हा एलिमेंट भेटला 5 ॲड करत जा आणि 5 सबस्ट्रॅक्ट करत जा. नेक्स्ट एलिमेंट विल बी 7 and 12, then 17 and so on. What about on the negative side? 2 minus 5, -3, -8, -13 and so on. So this is nothing but equivalence class of 2 bar. Now what about equivalence class of 3 bar? It is going to be 3 plus 5k such that k belongs to Z. So which is equal to set of all k is equal to 0 टाका काय 3 येईल, पुन्हा 5 ॲड करत जा 8, 13, 18 so on. On the negative side 3 minus 5 will be -2, त्यानंतर -7, त्यानंतर -12 and so on. Okay, so this is equivalence class of 3. What about equivalence class of 4? It will be 4 plus 5k such that k belongs to Z, which is equal to k is equal to 0 टाकल्यानंतर 4 येईल, 5 ॲड करत जा 9, 14, 19 and so on. On the negative side 4 minus 5, -1, -6, -11 and so on. Now at last let us see what is equivalence class of 5 bar. So it will be 5 plus 5k such that k belongs to Z. So which is further equal to, k is equal to 0 टाकल्यानंतर 5 येईल, त्यानंतर 5 ॲड करत जाणार 10, 15, 20 and so on. What about on the negative side? It will be 0, -5, -10 and so on. Okay, next we can find equivalence class of 6 also. This will be continued, but note one thing, आपण equivalence class of 0 bar शोधलेला नाहीये. Let us find that. Just I will write it here. What will be my equivalence class of 0 bar? Okay, it will be 0 plus 5k such that k belongs to Z. So if you put k is equal to 0, what you are going to get 0, त्याच्यानंतर 5 ॲड करत जाणार, so 5, 10, 15 and so on. On the negative side -5, -10 and so on. Now if you observe properly, okay, इथे डिस्टिंक्ट इक्विव्हॅलन्स क्लासेस कोणते कोणते आहेत ते आपल्याला बघायचे. बघा आता जर 1 बार आणि 2 बार आपण बघितला तर दोघांमध्ये एकही एलिमेंट कॉमन नाही आहे, कारण की इथे काय आहे 1, 6, 11 आणि सो ऑन, इथे 2, 7, 12 आणि सो ऑन, करेक्ट.
इथे 3, 8, 13, 18 आणि सो ऑन या तिघांमध्ये सुद्धा एकही एलिमेंट कॉमन नाही आहे. आणि पहिला जो 0 बार होता ते तर 5च्या पटीतच होते. त्यामुळे ह्या चारही इक्विव्हॅलन्स क्लासेसमध्ये एकही एलिमेंट कॉमन नाही आहे. याचा अर्थ काय? ते आर डिसजॉइंट. आय एम टॉकिंग अबाउट 0 बार, 1 बार, 2 बार अँड 3 बार. व्हॉट अबाउट 4 बार? 4 बारमध्ये पण वेगळेच एलिमेंट आहेत. सो ऑल दिस 5 इक्विव्हॅलन्स क्लासेस आर डिसजॉइंट. 0 bar, 1 bar, 2 bar, 3 bar and 4 bar. But as soon as you come towards 5 bar, what you get? Do you remember it? This is nothing but what? This is our 0 bar itself. Okay. Now if I try to find equivalence class of 6, okay, what will be that? This is the question. Okay, let us try to do it. So equivalence class of 6, that is 6 bar, will be equal to 6 plus 5k such that k belongs to z. So which will be equal to, you put k is equal to 0, you'll get 6. Now go on adding 5, so 11, 16 and so on. On the negative side, go on subtracting 5, so 1 minus 4, then minus 9, then minus 14, and this will be continued. Has it appeared before? Obviously yes. And what is that? That is exactly the equivalence class of 1. Just see it. See 1, 6, 11, so on, minus 4, minus 9 and so on. So the same equivalence class has appeared over here. Okay. So for 5 bar we got 0 bar, for 6 bar we got 1 bar. Can you guess for 7 bar? For 7 bar it is going to be 2 bar. For 8 bar it is going to be 3 bar. You can verify it yourself. Okay, it is easy to do. Then equivalence class of 9 will be same as 4 bar and this will be continued. So what is happening over here? That repetition of equivalence class is there, but we are interested only what? In distinct equivalence classes. So how many distinct equivalence classes are there? There are only 5. That is 0 bar, 1 bar, 2 bar, 3 bar and 4 bar. And these equivalence classes are called as the residue classes. What they are called as? The residue classes. Okay. Now but this is the case if we are going modulo 5. But what if we go modulo 4? Then how many distinct equivalence classes will be there? Just I will write one note over here. 0 bar, 1 bar, 2 bar, 3 bar and 4 bar, and 4 bar are distinct equivalence classes. Why these equivalence classes are coming to be equal? That is also a question. Why equivalence class of 7 is equal to 2? It is easy to understand. Okay, so you can see that 7 is congruent to what modulo 5? This is the question. Okay, so how to find this number? We have already seen it. Simply we divide 7 by 5. So and we check what remainder we get. 5 on the 5 and the remainder is 2. Since the remainder is 2, so therefore this number is 2 over here. Let me write, it is 2, and therefore this 7 bar is equal to a 2 bar. Similarly, why 8 bar is equal to 3 bar? Because this 8 is congruent to a 3 modulo 5. This is the logical reasoning behind it. Similarly, why equivalence class of 9 is equal to 4? Because 9 is congruent to 4. Now if you take any equivalence class, for example, if I take 100, now you should be able to guess. Now this equivalence class is either going to be what? Equal to 0 bar, 1 bar, 2 bar, 3 bar or 4 bar, because these are the only distinct equivalence classes. Okay, the question is which will be that equivalence class. So in order to get it, we are supposed to find what? The remainder by dividing 100 by 5. You can easily see that it is nothing but what? Yes, 520s are right, 100 directly, and the remainder is 0. So therefore this equivalence class of 100 is equal to what? 0 bar. Similarly, if you take 256, so what can you say about 256? You can immediately see the remainder is going to be 1 if you divide it by 5, and therefore this equivalence class of 256 is equal to, will be equal to equivalence class of 1. Is that okay? So similarly, if you take equivalence class of any integer now, that will be equal to what? Any one of this. Okay, आणि
जर रिअल लाईफचं एक्झाम्पल जर द्यायचं म्हटलं तर आधीचं जे इक्विव्हॅलन्स रिलेशन आपण बघितलं तर त्या इक्विव्हॅलन्स रिलेशनमध्ये यस इथे what were the equivalence classes? The equivalence classes were nothing but the classes itself. FYBSC with C group, FYBSC with A group, FYBSC with B group. म्हणजे FY मध्ये 3 इक्विव्हॅलन्स क्लासेस आहेत. SY मध्ये जेवढे ग्रुप्स असतील तेवढे इक्विव्हॅलन्स क्लासेस असतील. Similarly for arts and commerce. Okay, so basically classes are nothing but the equivalence classes. Okay, so बघा आपण कोणताही कॉलेजमधला एक विद्यार्थी घेतला तर तो कोणत्या ना कोणत्या क्लासमध्ये असणारच आहे, राईट. म्हणजे आपले जे डिस्टिंक्ट इक्विव्हॅलन्स क्लासेस जे आहेत, फक्त आपण सायन्सच विचार करूया, ते कोणते कोणते आहेत? FYचा A, B आणि C ग्रुप, SYचं जेवढे काही ग्रुप्स असतील ते, आणि TYचा. समजण्यासाठी आपण TY वरच फोकस करूया बिकॉज देअर इज नो कन्फ्युजन ओव्हर दॅट. सो TY 5 सब्जेक्टमध्ये आहे, मॅथमॅटिक्स, केमिस्ट्री, बॉटनी, झुलॉजी आणि कम्प्युटर सायन्स. सो TYचा आपण कोणताही विद्यार्थी घेतला तर तो कोणत्या ना कोणत्या इक्विव्हॅलन्स क्लासमध्ये असणारच आहे. फॉर एक्झाम्पल आपण एखादा TYचा विद्यार्थी घेतला, मी फिक्स केलं सपोज तो आहे कम्प्युटर सायन्सचा, मग त्याचा इक्विव्हॅलन्स क्लास काय असेल? द TY BSc कम्प्युटर सायन्स. एखादा विद्यार्थी मी घेतला, सपोज झुलॉजीचा घेतला TYचा विद्यार्थी, त्याचा इक्विव्हॅलन्स क्लास काय असेल? TY BSc झुलॉजी. आर यू गेटिंग व्हॉट आय एम ट्राइंग टू टेल यू? सो सेम लॉजिक works here also. If you take any integer, the equivalence class of that integer is out of these 5 only, because these 5 are the only distinct equivalence classes. जसं आपल्याकडे TY 5 सब्जेक्टमध्ये आहे, ते झाले आपले 5 इक्विव्हॅलन्स क्लासेस. ओके, बट दिस इज द केस ओनली फॉर मॉड्युलो 5. नाउ सपोज वी गो मॉड्युलो 4, देन व्हॉट विल बी आवर डिस्टिंक्ट इक्विव्हॅलन्स क्लासेस? कॅन यू गेस? ज्यावेळेस आपण मॉड्युलो 5 जायचो तर 0 बारपासून स्टार्ट केलं, 4 बारपर्यंत गेलो. जर आपण मॉड्युलो 4 गेलो, देन आवर डिस्टिंक्ट इक्विव्हॅलन्स क्लासेस विल बी 0 बार, 1 बार, 2 बार अँड 3 बार. सो इन जनरल, ओके, जर आपण मॉड्युलो n गेलो तर 0 बार, 1 बार, 2 बार अँड सो ऑन अप टू व्हॉट n-1 बार आर डिस्टिंक्ट इक्विव्हॅलन्स क्लासेस. Equivalence classes. For which equivalence relation? That A is congruent to B modulo n. त्याच्यासाठी, okay, are distinct equivalence classes and called as residue classes. So we can add these residue classes also. Add in the sense what? 4 bar plus 3 bar करू शकतो आपण. 4 bar plus 3 bar काय येईल? 7 bar. But note, 7 bar is nothing but what? 2 bar. Okay. कुठं झालेलं आहे आपलं? मी लिहिलंय ना इथे. या, यू कॅन सी 7 बार इज नथिंग बट व्हॉट? 2 बार. ओके, सो युज्युअल ॲडिशन आहे. आपण मल्टिप्लिकेशन पण घेऊ शकतो दोन इक्विव्हॅलन्स क्लासेसचं. कसं? 4 बार मल्टिप्लाइड बाय 3 बार विल बी 12 बार, बट 12 बार विल बी व्हॉट? मॉड्युलो 5 आय एम टॉकिंग अबाउट. इट विल बी 2 बार. ओके, बिकॉज इफ यू डिवाइड 12 by 5 then the remainder will be 2. Okay, so this is all about the equivalence classes. Now let us move towards some interesting properties of the equivalence classes. First of all, we will focus on the third one. So any two equivalence classes are either identical or disjoint. So let us focus on our real life example, that is TY BSc students. So there are 5 special subjects. So असं आहे का की एखादा विद्यार्थी TY BSc मॅथ्स पण मध्ये आहे आणि TY BSc केमिस्ट्री मध्ये पण आहे? असं नाहीच आहे. Is that clear? So therefore you can see they are disjoint. म्हणजे दोघांमध्ये एकही विद्यार्थी कॉमन नाहीये. त्यामुळे जर आर्बिट्ररीली आपण दोन इक्विव्हॅलन्स क्लासेस उचलले तर एक तर डिसजॉईंट असतील किंवा आयडेंटिकल असतील. आता आयडेंटिकल म्हणजे काय? जर तोच इक्विव्हॅलन्स क्लास मी जर डबल उचलला, डबल इन द सेन्स, सपोज आता TY BSc मॅथमॅटिक्समध्ये विशाल आहे आणि विघ्नेश आहे. जर मी विशालचा इक्विव्हॅलन्स क्लास घेतला आणि विघ्नेशचा इक्विव्हॅलन्स क्लास घेतला तर या केसमध्ये ते आयडेंटिकल झाले. पण जर मी विशाल उचलला तर त्याचा इक्विव्हॅलन्स क्लास TY BSc मॅथमॅटिक्स आहे
आणि केमिस्ट्रीचा एखादा मी विद्यार्थी उचलला तर त्याचा इक्विव्हॅलन्स क्लास TYBSc केमिस्ट्री होईल. नाउ इन दिस केस दे आर डिजॉइंट. ओके, सो therefore any two equivalence classes are either identical or disjoint. आता पहिली प्रॉपर्टी काय सांगते की एच्या इक्विव्हॅलन्स क्लासमध्ये ए कायम असतो. म्हणजे ज्यावेळेस आपण विशालचा इक्विव्हॅलन्स क्लास शोधणार तर त्या इक्विव्हॅलन्स क्लासमध्ये विशाल हा 100% असणार, असा त्याचा अर्थ आहे. ते तर होणारच आहे, ऑब्वियस, इट इज व्हेरी ऑब्वियस प्रॉपर्टी. ओके, आता विशालचा इक्विव्हॅलन्स क्लास काय, TYBSc मॅथमॅटिक्स क्लास, राईट. आणि TYBSc मध्ये विशाल आहेच. आय होप यू आर गेटिंग माय पॉईंट. आणि ही दुसरी प्रॉपर्टी खूप इंटरेस्टिंग आहे. ओके, म्हणजे जर विशालच्या इक्विव्हॅलन्स क्लासमधला जर मी दुसरा विद्यार्थी घेतला, म्हणजे जर TYBSc मॅथमॅटिक्स मधले जर 2 विद्यार्थी मी घेतले तर त्यांचा इक्विव्हॅलन्स क्लास हा सेम असेल. म्हणजे एकाच इक्विव्हॅलन्स क्लासमधले जर आपण 2 विद्यार्थी घेतले आणि त्यांचा इक्विव्हॅलन्स क्लास शोधला, फॉर एक्झाम्पल विशालचा शोधला आणि विघ्नेशचा शोधला, तर त्यांचा इक्विव्हॅलन्स क्लास सेमच आहे. तसंच जर तुम्ही TYBSc केमिस्ट्रीचे 2 विद्यार्थी जर घेतले, त्यांचा इक्विव्हॅलन्स क्लास शोधला तर ते काय येणार आहे, सेमच येणार आहे. सो दिस इज द मीनिंग ऑफ दिस सेकंड प्रॉपर्टी. सो दिस इज ऑल अबाउट द कन्सेप्ट ऑफ इक्विव्हॅलन्स क्लास. नाउ जस्ट आय विल लीव वन एक्सरसाइज फॉर यू. मी इथे एक इक्विव्हॅलन्स रिलेशन लिहिणार आहे आणि त्या इक्विव्हॅलन्स रिलेशनसाठी तुम्हाला काय शोधायचं आहे, इक्विव्हॅलन्स क्लासेस. ओके, so the equivalence relation is the example. Okay, s पुन्हा set of integers आहे and I'll say x is related to y if and only if x minus y is even. Okay, so this is same as x is related to y if and only if x is congruent to y modulo 2. कारण की x minus y is even म्हणजे काय, you know even number can be expressed in 2k form. So this means x minus y is equal to 2k. X minus y is equal to 2k means what? 2 divides x minus y, and 2 divides x minus y means what? Yes, x is congruent to y modulo 2. Okay, so this one and this one is exactly the same. So this is the homework. So you have to find the distinct equivalence classes modulo 2. So I leave it to you. So we'll stop for this. Now this is all about unit number 2. So we have covered near about all the topics of unit number 2. Now 2 topics of unit number 3 are left that we will see in next 2 classes. So we'll stop here. Thank you.